माझं ब्लड प्रेशर थोडंसंच वाढलंय, मग मला गोळ्या घेणं आवश्यकच आहे का? निदान गोळ्यांचा डोस कमी होऊ शकेल का? गोळ्या माझ्या बंद होऊ शकतील का? आणि अजूनपर्यंत बीपीची गोळी लागली नाहीये, तर ती गोळी लागू नये यासाठी मला काही करता येईल का? असे सगळे प्रश्न सतत पेशंट्स आम्हाला विचारत असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोतच. त्याआधी ब्लड प्रेशरशी संबंधित हे जे काही मी व्हिडिओज माझ्या आरोग्यधन चॅनलवर पोस्ट केलेले आहेत, ते जर तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसतील तर निश्चित बघून घ्या. आपलं ब्लड प्रेशर नेमकं किती राहील हे ठरण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यापैकी काही घटक हे मॉडिफायबल किंवा बदलता येण्यासारखे असतात आणि काही घटक नॉन मॉडिफायबल म्हणजे न बदलता येण्यासारखे असतात. आता न बदलता येण्यासारख्या घटकांमधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे अनुवंशिकतेने येणारे जीन्स. ब्लड प्रेशर वाढण्यासाठी अनेक वेगवेगळी जनुके किंवा जीन्स कारणीभूत ठरतात आणि म्हणूनच हायपरटेन्शनला पॉलीजेनिक डिसीज असं आम्ही म्हणतो. या जीन्सपैकी खूप जास्त जीन्स तुमच्या शरीरात आली असतील तर तुमचं ब्लड प्रेशर लहान वयात सुद्धा वाढण्याची शक्यता जास्त असते. न बदलता येणाऱ्या घटकांपैकी दुसरा घटक म्हणजे आपलं वाढत जाणारं वय. जसं जसं आपलं वय वाढत जातं तशी तशी आपल्या धमन्यांमधली लवचिकता कमी होत जाते, त्या कडक होत जातात आणि त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर हळूहळू वाढत जातं आणि वाढत्या वयावरही आपला काहीही कंट्रोल नसतो. तिसरा घटक म्हणजे तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात हा होय. सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये स्त्रियांच्या मानाने ब्लड प्रेशर हे जास्त असतं. स्त्रियांमध्ये जोपर्यंत पाळी चालू आहे तोपर्यंत इस्ट्रोजन हे हार्मोन त्यांच्या शरीरात स्त्रवलं जातं आणि ह्या हार्मोनचा एक प्रकारचा प्रोटेक्टिव्ह इफेक्ट त्यांच्यामध्ये असतो आणि त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर हे कमी असतं. पाळी बंद झाल्यानंतर म्हणजेच मेनोपॉज नंतर स्त्रियांचं ब्लड प्रेशरही वाढू शकतं, कारण इस्ट्रोजनची पातळी त्यानंतर कमी व्हायला लागते. बदलता येणारे घटक कुठले आहेत तेही आपण आता बघूयात. ते जे सगळे घटक आहेत ते आपल्या जीवनशैलीशी निगडीत घटक आहेत. त्यामध्ये आपलं वजन कमी करणं, ताणतणावापासून दूर राहणं, योग्य व्यायाम करणं, योग्य आहार घेणं ज्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी ठेवणं, पोटॅशियमचं प्रमाण वाढवणं आणि मद्यपान, धूम्रपान यासारख्या गोष्टींपासून दूर राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपलं ब्लड प्रेशर प्रत्यक्षात किती राहील हे या दोन्ही प्रकारच्या घटकांच्या गोळाबेरीजेवर अवलंबून असतं. ब्लड प्रेशर नॉर्मल म्हणजे काय, स्लाइटली एलिव्हेटेड म्हणजे काय, ब्लड प्रेशरच्या स्टेजेस काय, हे सगळं आपण या टेबलमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही जर हे टेबल बघितलं तर नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणजे सिस्टॉलिक 120 आणि डायस्टोलिक 80च्या पेक्षा कमी आणि एलिव्हेटेड ब्लड प्रेशर म्हणजे सिस्टॉलिक 120 पेक्षा जास्त पण 129 पेक्षा कमी आणि डायस्टोलिक 80 पेक्षा कमी असं आपल्याला दिसतंय. आता या दोन्ही कॅटेगरीजमध्ये जर तुम्ही जीवनशैली बदललीत तर गोळ्या घेण्याची आवश्यकता पडत नाही. आणि जीवनशैली बदलण्यामध्ये नेमकं काय काय करता येतं आणि त्याचा ब्लड प्रेशरवर किती किती परिणाम होतो हे आपल्याला या टेबलमध्ये दिसते आहे. या टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर वजन घटवणे, योग्य आहार घेणे, आहारातील सोडियमचं प्रमाण कमी करणे, मिठाऐवजी पर्यायी पदार्थ वापरणे, पोटॅशियमचं प्रमाण वाढवणे,
मद्यसेवन कमी करणे, सुयोग्य व्यायाम करणे, ध्यानधारणा आणि श्वसन नियंत्रण करून ताणतणावाचं नियोजन करणे, या सगळ्यामुळे सर्वसाधारणपणे बघितलं तर 3 ते 5 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरीने आपलं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. आणि हे केल्याने आपल्याला ब्लड प्रेशरची गोळी चालू करावी लागणार नाही. जर आपल्याला स्टेज 1 किंवा स्टेज 2 हायपरटेन्शन असेल तर गोळी घेणं हे अनिवार्य होतं आणि गोळी घेऊन ब्लड प्रेशर कमी करावं लागतं. आता जर ब्लड प्रेशर कमी होत नसेल तर गोळ्यांचा डोस वाढवावा लागतो. ब्लड प्रेशर जर कमी व्हायला लागलं तर गोळ्यांचा डोस कमी होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा डोस पूर्णपणे बंदही करता येऊ शकतो. मग हे ज्यांचं ब्लड प्रेशर जास्त आहे किंवा वाढलेलं आहे अशा व्यक्तींनी गोळ्यांबरोबर जीवनशैलीमधला फरक करणंही आवश्यक आहे. आणि सुदैवाने हायपरटेन्शन असलेल्या व्यक्तींमध्ये जीवनशैलीमध्ये जर त्यांनी बदल केला तर त्यांच्या ब्लड प्रेशरमध्ये बराच जास्त फरक पडू शकतो. या टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर या व्यक्तींमध्ये जीवनशैलीमधले बदल जेव्हा करतो तेव्हा 5 ते अगदी 10 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी पर्यंत सुद्धा फरक पडू शकतो. आणि असं जर जीवनशैलीमधला बदल करून ब्लड प्रेशर खाली आणलं तर गोळ्या ह्या कमी होऊ शकतात आणि क्वचित प्रसंगी बंदही होऊ शकतात. ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू असलेल्या रुग्णांनी एक गोष्ट अगदी नीट लक्षात ठेवली पाहिजे की त्या गोळ्या चालू आहेत म्हणून त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल रेंजमध्ये दिसत असतं. अशा व्यक्तींनी कुठल्याही परिस्थितीत गोळ्या बंद करायच्या नाहीयेत. कित्येक पेशंट ब्लड प्रेशर नॉर्मल दिसलं की आपल्या मनाने गोळ्या बंद करून टाकतात. वरकरणी त्यांना काही त्रास होत नाही. हायपरटेन्शन हा सायलेंट किलर असल्यामुळे यापैकी काही व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याची किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता असते आणि अशा केसेस आम्ही नेहमी बघतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपल्या जीवाला धोक्यात घालू नका. मनाने गोळ्या बंद करू नका. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी जीवनशैलीत काय काय बदल करायचे हे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंच आहे. पण ते नेमके प्रत्यक्षात कसे करायचे, आहारात आपल्या बदल काय करायचा, कुठल्या प्रकारचा व्यायाम कसा करायचा याबद्दल मी पुढे एखाद्या व्हिडिओत निश्चित बोलीन. आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली, तुमच्या प्रश्नांची सगळ्या उत्तरं मिळाली की नाही हे मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या ओळखीपाळखीच्या लोकांनाही सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओज त्यांना फॉरवर्ड करा म्हणजे त्यांच्यापर्यंतही ही माहिती सहजी पोचत राहील. बरं आहे मग मंडळी, पुढच्या व्हिडिओत असंच भेटूयात. धन्यवाद.